अपूर्ण राहिली, पण सभागृह स्थगित झालं होतं. अशा अनेक गोष्टी. आणि पदमसिंग पाटील बहुतेक गृहमंत्री होते. म्हणजे या सगळ्या सभागृहातले अनेक काही गोष्टी अशा आहेत, काही आनंदाच्या आहेत, काही कुठेतरी कटू स्मृती आहेत, वादविवाद झालेत. पण एक गोष्ट मात्र महाराष्ट्राची विशेषता आहे, आणि तुम्हालाही महाराष्ट्रात राहून कधीच लक्षात येणार नाही. मी जेव्हा लोकसभेमध्ये होतो तेव्हा मनोहर जोशींचा एक सत्कार झाला. त्यावेळी शरद पवार साहेबांना आम्ही सगळे एकत्रित मुंबईला होतो. तर मुलायम सिंग यादव, ते आता वारलेत, मोठे नेते होते, ते मला म्हणाले, नितिन तुम मनोहर जोशी के सत्कार में तुम और शरद पवार साथ में थे? बोला हाँ. बोले आपके यहाँ ऐसा होता है? बोला हाँ होता है. बोले कैसे होता है? बोला हमारे अच्छे संबंध है, राजनीति अपने पास है, मैं अपनी पार्टी और विचारधारा छोड़ता नहीं, वो अपनी छोड़ते नहीं, उनको जो करना है वो करते, मुझे करना है वो मैं करता हूँ, दोनों की मर्यादा भी स्पष्ट है, पर व्यक्तिगत संबंध कभी बुरे नहीं होते, दुश्मनी नहीं होती, अच्छे संबंध रहते. आणि त्यांना याचं आश्चर्य वाटलं. आणि म्हणून मला दोन गोष्टी आठवतात की आपल्या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी संसदीय परंपरा चांगली होती, ज्याच्यात यशवंतराव चव्हाणांपासून त्यानंतर वसंतदादा पाटील, शरद पवार साहेब आणि सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी, या पाचही मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये मी बघितलं की विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षामधले जे संबंध होते ते खऱ्या अर्थाने लोकशाहीत काम करणाऱ्या प्रत्येक आमदाराकरता आदर्श होते. त्या संबंधात कटुता नव्हती कुठेही, आणि आजही तशी चांगली स्थिती आहे. पण त्या काळामध्ये जी प्रथा परंपरा महाराष्ट्राने प्रस्थापित केली, ही तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही प्रथा आज देशातल्या अनेक राज्यात नाही आहे. मी राजस्थानच्या विधानमंडळाच्या शताब्दी महोत्सवाला गेलो होतो, आणि त्यावेळी मला स्पीकर म्हणाले की आज तुम्ही आले, फार चांगलं झालं. म्हटलं का? म्हणजे आज पहिल्यांदा सर्व पक्षाचे लोक आणि सगळे मंत्री एका दिवशी सभागृहात उपस्थित आहेत. म्हणजे हा आला तर तो नाही आला, तो आला तर तो नाही आला. पण या लोकशाहीच्या ज्या श्रेष्ठ परंपरा होत्या त्याचं पालन आपल्या विधिमंडळाने केलं, विधिमंडळाच्या सदस्यांनी केलं, आणि त्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीचा एक उत्तम आदर्श प्रस्थापित केला. आणि त्यामुळे तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली की जी भविष्यातली पिढी आहे तिचं जर प्रशिक्षण चांगलं व्हायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या मार्फत त्या सगळ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. आणि त्यातून मग हे शाळेतले महाविद्यालयातले मुलं या ठिकाणी यायला लागली, आणि मग त्या ठिकाणची अनेक इतिहास भाषणं, प्रश्नोत्तरं, खूप काही शिकायला मिळतं. मी एका पत्रकाराला, मोठ्या पत्रकाराला गमतीने विचारलं की तुम्ही पत्रकार आहात, चांगला प्रश्न विचारा, पण तुम्ही क्रिमिनल लॉयर नाही आहात. एखाद्याला अपमानित कसं करता येईल, त्याला खाली कसं दाखवता येईल, असे प्रश्न विचारून तुम्हाला वाटत असेल तुम्ही खूप मोठं काम करता, पण तुमची पब्लिक इमेज बिघडणार. कोणाच्या दोषावर बोट ठेवून त्याच्या जखमेवर मीठ चोळून त्याला अपमानित करणं आणि क्रिमिनल लॉयरसारखे प्रश्न विचारणं ही काही पत्रकारिता नाही आहे. तसं विधानमंडळामध्ये देखील अतिशय कठोरपणे आपले शब्द वापरत असताना त्यामध्ये जखम होता कामा नये, रक्त निघता कामा नये, पण प्रहार मात्र उत्तम झाला पाहिजे, हेही एक कौशल्य होतं. आणि या सभागृहाने ते कौशल्य पाळलं. विरोधी विठ्ठलराव हांडे त्यावेळी आमच्या विरोधी पक्षनेते होते, दिवा पाटील सभागृहामध्ये होते, बी.टी. देशमुख होते, प्रमोद नवलकर होते, मनोहर जोशी त्यावेळी होते, सुधीर जोशी होते, अण्णा डांगे होते, आणि या सगळ्या काळामध्ये बी.टी. देशमुख होते. आणि या सगळ्यांच्या काळामध्ये मला आठवतं आपले जळगावचे मराठी कवी नागो महानोर, ते आपले सदस्य होते. मराठी साहित्यावर अतिशय सुंदर त्यांची भाषणं त्यावेळी झाली. खरं म्हणजे हा एक खूप मोठ्या विचारांचा ठेवा आहे. या भूतकाळातल्या अतिशय उत्तम, कधीही न विसरणाऱ्या अशा स्मृती आहेत. खरं म्हणजे भविष्यातली स्वप्न ज्यांना बघायची असतात त्यांच्या डोळ्याच्या मागे विचार दडलेले असतात, आणि ह्या विचारांची प्रेरणा जी मिळते ती कुठेतरी चांगल्या ऐकण्यातून, चांगला विचार करण्यातून, चांगल्या वाचनातून मिळत असते. आणि त्यातूनच आपल्या सगळ्यांनी प्रयत्नांनी ही लोकशाही प्रगल्भ केली. ती परंपरा या सभागृहाला प्राप्त झाली. मला एवढंच आहे की त्या सभागृहातला एक छोटा सदस्य म्हणून मला राहण्याची संधी मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. मला याचा खूप आनंद आहे. मधल्या काळामध्ये मी लोकसभेत असताना 1-2 वर्षापूर्वी माझ्या खात्यावर चर्चा झाली. त्यावेळी लोकसभा मी नव्हतो तिथे उपस्थित. त्यावेळी नागपूरला छोट्या मोठ्या कामी शुक्रवार, शनिवार, रविवार की नागपूरला येतो.
तर त्यावेळी मला ओम बिर्ला साहेबांचा फोन आला आणि ते मला म्हणाले, तुम्ही कुठे आहात? तुमच्या खात्यावर चर्चा सुरू आहे आणि तुम्ही नाही आहे इथे नितीनजी. म्हटलं नाही. तर म्हटलं ते राज्यमंत्री उत्तर देतील. म्हणे हर व्यक्ति तुम्हारे प्रति इतना अच्छा बोल रहा है और आप सभागृह में नहीं, मुझे अच्छा नहीं लगता, मुझे लगता आपने आना चाहिए. मी लगेच कार्यक्रम सोडून दुपारच्या विमानाने दिल्लीला गेलो. 2 दिवस होतो. 79 सदस्य बोलले आणि त्यावेळी ते मला असं सदस्य बोलताना सगळे बोलले, सोनिया गांधी, राहुल गांधीपासून तर आपल्या सगळे बोलले, सगळ्या पक्षातले कम्युनिस्ट बोलले, सगळे झाले. तर सगळे सदस्य बोलल्यावर प्रत्येकाने मला धन्यवाद दिले आणि आभार मानले आणि अभिनंदन केलं. ते मला म्हणाले की हा आता लोकसभेचा रेकॉर्ड झाला. तर मी म्हटलं साहेब, हा लोकसभेचा रेकॉर्ड जो आहे हा जरी असला तरी मी ज्या विधानमंडळात शिकलो आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो त्या सगळ्या ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन जे आहे, त्या काळातलं वातावरण आहे, त्या काळातलं प्रशिक्षण आहे, ही माझी प्रेरणा आहे की ज्याच्यामुळे मला इथे काही कॉन्ट्रीब्यूट करता आलं. असं तुम्ही जर म्हणत असाल तर श्रेय त्याला. असं हे लोकशाहीचं मंदिर, सभागृह, त्याचं पावित्र्य, त्याचं श्रेष्ठत्व आणि आपल्या विचाराची प्रगल्भता आणि लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन करण्याची आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणारी इच्छाशक्ती, त्याच्या आधारावर हा विचार संग्रह भाषण रूपाने संकलित केला आहे सभापतींनी. त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. मला दरवेळेला इच्छा असते की आपल्या सगळ्यांशी भेटावं, यावं, पण नेमकं तुमचं अधिवेशन ज्यावेळी असतं त्याचवेळी पार्लमेंट सुरू असते. त्यामुळे मी नेमका दिल्लीमध्ये असतो आणि त्यामुळे भेटण्याची संधी मिळत नाही. पण आदरणीय शिंदेसाहेबांनी, निलमताईंनी मला आज ही संधी उपलब्ध करून दिली की आज पुन्हा एकदा जुन्या लोकांचं दर्शन घेण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा या सभागृहात आल्यानंतर जुन्या स्मृतींच्या आठवणी पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवल्या आणि पुन्हा एकदा, कारण इतिहास जो असतो हा भूतकाळातला इतिहास याकरता महत्त्वाचा असतो की वर्तमान काळात भूतकाळातला इतिहास जर आपण नीट आठवला तर भविष्य काळात काम करण्याची उत्तम प्रेरणा मिळते. हेच त्या इतिहासाच्या मागे असतं. त्यामुळे इथे आल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं काम करण्याची प्रेरणा हे सभागृहाने आपण सगळेजण भविष्यात काम करण्याकरता मला देतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि मला आपण बोलावलं याबद्दल सभापतींना, उपसभापतींना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.